हाय स्टुडंट्स, वेलकम इन एचडी ट्युशन क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन पॉलिनॉमियल्स पाहत आहोत। त्याची प्रॅक्टिस आहे 3.6 पाहूया। त्याआधी एचडी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस आहे 3.6। त्याच्यातील क्वेश्चन नंबर 1 साठी मी दुसरा व्हिडिओ तयार करून सेंड केलेला आहे, पाठवलेला आहे YouTube वर, तो तुम्ही नक्की पहा। आणि क्वेश्चन 2 साठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे, तोही नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा क्वेश्चन 2, फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स। इथे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेला आहे x स्क्वेअर मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 x स्क्वेअर मायनस x प्लस 12। आणि इथे आता पहा याचे आपल्याला फॅक्टर पाडता येतील का, तर नाही येणार। त्यासाठी आपण काय करणार आहोत, ॲज्युम करायचं आहे x स्क्वेअर। इथे सेम टर्म कुठल्या आहेत पहा, x स्क्वेअर मायनस x, x स्क्वेअर मायनस x। ह्या टर्मसाठी आपण काय करणार आहोत, ॲज्युम करणार आहोत कोणतेही अल्फाबेटिकल लेटर। आपण इथे पहिल्यांदा ॲज्युम करूया, लेट x स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू m। आपण ॲज्युम केलेला आहे x स्क्वेअर मायनस x ला m। आता जिथे आपल्याला इथे x स्क्वेअर मायनस x आहे तिथे आपण काय यूज करणार आहोत, m। इथे पहा x स्क्वेअर मायनस x ते आपण घेणार आहोत m स्क्वेअर। x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे म्हणून इथे m स्क्वेअर मायनस 8 x स्क्वेअर मायनस x मीन्स m प्लस 12। पहा आता याचे आपण फॅक्टर पाडू शकतो। 12 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन निगेटिव्ह 8, 12 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन ह्या साइन वरून ठरवायचं काय करायचं, ज्यांची ॲडिशन निगेटिव्ह 8 असे कोणते फॅक्टर आहेत, 6 2 जा 12 आणि ॲडिशन काय हवी आहे, निगेटिव्ह 8। मग 6 2 जा 12 आणि निगेटिव्ह 8 हवे आहेत म्हणून नंबर्सला साइन येतील ह्या निगेटिव्ह। पहा m स्क्वेअर मायनस 8m च्या जागेवर आता आपण लिहिणार आहोत 6m मायनस 2m मायनस 6m मायनस 2m प्लस 12। निगेटिव्ह 8 च्या जागेवर आपण लिहिलेले आहेत निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 2, यांची ॲडिशन केली तर येणार आहेत निगेटिव्ह 8। आता 2 2 चे ग्रुप करूया आणि कॉमन घेऊया। m स्क्वेअर मायनस 6m मध्ये कॉमन काय मिळेल आपल्याला, m इंटू ब्रॅकेट राहील m स्क्वेअर मधला m, एक m ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेला आहे तर आतमध्ये राहील एक m मायनस 6 आणि हा m कॉमन आहे, मायनस याच्यातील कॉमन निघेल 2 कारण 2 ने 12 ला डिवाइड होतं, इंटू ब्रॅकेट काय राहील, इथला 2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे, आतमध्ये राहील m आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साइन असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहिताना हे साइन चेंज करून लिहायचं, ते होईल निगेटिव्ह आणि 2 ने 12 ला डिवाइड केलं राहतील 6, 2 6 जा 12। पहा आपल्याला 2 ब्रॅकेट सेम मिळालेले आहेत, एक ब्रॅकेट आहे m मायनस 6, एक ब्रॅकेट मिळेल m मायनस 2। सेम ब्रॅकेट बद्दल एकच ब्रॅकेट राईट करायचं आणि हे जे कॉमन टर्म आलेले आहेत बाहेर त्यांचं एक ब्रॅकेट तयार करायचं, m मायनस 6 m मायनस 2। हे आपल्याला 2 फॅक्टर मिळालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ॲज्युम जे केलं होतं x स्क्वेअर मायनस x ला m, तर आता आपण x स्क्वेअर मायनस x आहे त्या जागेवर पुन्हा ठेवायचे, म्हणजे m च्या जागेवर आता आपण काय लिहिणार आहोत, x स्क्वेअर मायनस x। आपल्याला ब्रॅकेट काय मिळतील, x स्क्वेअर मायनस x मायनस 6। पहा m च्या जागेवर आपण x स्क्वेअर मायनस x ठेवले, इथे पण x स्क्वेअर मायनस x मायनस आहेत हे 2 आणि काय म्हणूया आपण यांना, रिप्लेसिंग केलेलं आहे आपण। आता पहा इथे आता 6 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 1 आणि इथे 2 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 1। पहिल्यांदा आपण 6 चे फॅक्टर पाहूया, 6 चे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 1 तर ते आहे 3 2 जा 6 आणि काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे दोन्ही नंबर्सला साइन अपोजिट येतील आणि निगेटिव्ह 1 हवा आहे म्हणजे बिगर नंबरला साइन निगेटिव्ह राहील आणि स्मॉलर नंबरला साइन पॉझिटिव्ह राहील, म्हणजे निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 2 आन्सर येईल निगेटिव्ह 1। आणि इथे पहा 2 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 1, मग 2 चे फॅक्टर
2 1 जा 2, 2 मायनस 1 केला तर 1 येईल आणि -1 हवा आहे म्हणून बिगर नंबरला मायनस साईन, स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह साईन. आता इथे पहा x² आणि आता आपण जे पाडलेले फॅक्टर आहेत ते लिहूया. निगेटिव्ह 3x प्लस 2x मायनस 6 म्हणजे निगेटिव्ह 3 प्लस 2 काय होईल x. आणि इथे पहा x² मायनस 2x प्लस 1x लिहिलं तरी चालेल किंवा x लिहिलं तरीही चालेल -2. आता पुढे पहा कॉमन टर्म दोन चे ग्रुप करून इथे x² मायनस 3x मधला कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट राहील x² मधला 1x मायनस 3 आणि इकडे कॉमन निघेल +2 कारण 2 ने 6 ला डिवाइड होतं इंटू ब्रॅकेट राहील x मायनस 2 3 जा 6 म्हणून 3 म्हणजे 2 ने 6 ला डिवाइड केल्यावर किती राहतील 3. इथे पहा आता या ब्रॅकेटच्या आपण असं राईट करूया म्हणजे लक्षात येईल. आता या ब्रॅकेटचे कॉमन घेऊया. या दोन मधला कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट राहील x मायनस 2 x कॉमन x मायनस 2 प्लस यांच्यात कॉमन काय राहणार नाही म्हणून 1 घेऊया इंटू ब्रॅकेट राहील x मायनस 2. आता पहा इथे आपल्याला x मायनस 3 x मायनस 3 म्हणून आपल्याला एक ब्रॅकेट मिळेल x मायनस 3 एक ब्रॅकेट मिळेल कॉमन टर्मचा x प्लस 2. इथे मिळेल आपल्याला x मायनस 2 एक ब्रॅकेट एक कॉमन टर्मचं निघेल x प्लस 1. आपला आन्सर आलेला आहे x मायनस 3 x प्लस 2 x मायनस 2 x प्लस 1. हे झालेले आहेत फॅक्टर. इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा. x मायनस 5² मायनस 5x मायनस 25 मायनस 24. आता याचे फॅक्टर पाडण्यासाठी आपल्याला इथे कुठेही कॉमन टर्म नाहीये तर पहा इथे कसं करायचं आहे. x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5x मायनस 25 यांच्यातील कॉमन काय निघेल तर 5 ने 25 ला डिवाइड होतं म्हणजे कॉमन निघेल 5 इंटू ब्रॅकेट काय राहील x मायनस 5 ने 25 ला डिवाइड केल्यानंतर राहतील 5 5 जा 25 5 5 ने 25 ला डिवाइड केल्यानंतर राहतील 5 मायनस 24. आता पहा x मायनस 5 आपल्याला कॉमन टर्म मिळालेली आहे. आता या कॉमन टर्मसाठी आपण ॲज्युम करूया लेट x मायनस 5 इज इक्वल टू कोणतंही अल्फाबेटिकल स्मॉल लेटर कोणतंही यूज करू शकता. आपण y यूज करूया. x मायनस 5 इज इक्वल टू y. आता जिथे x मायनस 5 आहे तिथे आपण काय राईट करणार आहोत y. x मायनस 5 स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर मायनस 5x मायनस 5 म्हणजे 5y मायनस 24. पहा x मायनस 5 मीन्स y स्क्वेअर मायनस 5x मायनस 5 च्या जागेवर y मायनस 24. आता इथे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत 24चे. 24चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन -5. 24चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन -5. 8 3 जा 24 8 3 जा 24 8 मायनस 3 केले तर आपल्याला मिळतील 5 आणि -5 हवे आहेत म्हणून आपण काय करणार आहोत बिगर नंबरला निगेटिव्ह साईन स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन केलं तरी आपलं काय मिळेल -5. राईट करूया आपण y स्क्वेअर. आता 5y च्या जागेवर आपण 8 आणि 3 घेणार आहोत. -8y प्लस 3y मायनस 24. आता दोनचे ग्रुप करा आणि त्याच्यातील कॉमन घेऊया टर्म. इथे पहा y स्क्वेअर मायनस 8y मध्ये कॉमन निघेल y इंटू ब्रॅकेट राहील y मायनस 8 प्लस यांच्यातील कॉमन निघेल 3 कारण 3 ने 24 ला डिवाइड होतं कॉमन राहील 3 इंटू ब्रॅकेट y मायनस 3 ने 24 ला डिवाइड केले तर येतील 8 3 8 जा 24. आता इथे पहा आपल्याला दोन ब्रॅकेट सेम मिळालेले आहेत त्याबद्दल एक ब्रॅकेट आणि एक कॉमनचा ब्रॅकेट y प्लस 3. आता आपण जे ॲज्युम केलं होतं त्यात आपण परत काय करूया रिप्लेसिंग करूया. x मायनस 5 ला आपण मानले होते y. मग आता y च्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत x मायनस 5 लिहूया.
पहिलं ब्रॅकेट मिळेल आपल्याला x मायनस 5 मायनस x मायनस 5 मायनस 8 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 5 प्लस 3. म्हणजे आपण वायच्या जागेवर काय घेतलेले आहेत x मायनस 5 x मायनस 5. आता इथे पहा, इथे आपल्याला फॅक्टर पाडायची गरज नाहीये. इथे आपलं काय आन्सर राहील, x दोघांचे सेम साइन आहेत म्हणजे काय होईल 5 प्लस 8 सेम साइन आहे म्हणून ॲडिशन होईल. 8 प्लस 5 किती होतील 13 आणि निगेटिव्ह 13. x मायनस निगेटिव्ह 13 आणि इथे दोघांचे साइन्स अपोजिट आहेत म्हणून सबट्रॅक्शन होईल. मग होईल x मायनस 2. 5 मायनस 3 आणि बिगर नंबर साइन मायनस x मायनस 2 हे झालेले आहेत आपले फॅक्टर. x मायनस 13 x मायनस 2. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. x स्क्वेअर मायनस 6x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 मायनस 64. इथे सेम टर्म आहे x स्क्वेअर मायनस 6x x स्क्वेअर मायनस 6x. आपण ॲज्युम करूया लेट x स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल टू कोणतंही अल्फाबेटिकल लेटर आपण m यूज करूया. पहा x स्क्वेअर मायनस 6x च्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत m लिहूया. m स्क्वेअर मायनस 8 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 6x च्या जागेवर आपण लिहिणार आहोत m प्लस 8 मायनस 64. आता इथे पहा 8 हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे आपण काय करणार आहोत मल्टिप्लाय. मायनस 8 इंटू m 8m आणि निगेटिव्ह 8 इंटू पॉझिटिव्ह 8 मायनस 8 8 चा 64 मायनस 64. पुढे काय होईल m स्क्वेअर मायनस 8m सेम साइन आहेत ॲडिशन होईल मायनस 128. आता 128 चे असे फॅक्टर ज्यांचे सबट्रॅक्शन 8 यायला पाहिजे. 128 चे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 8 हवं आहे. तर आपण फॅक्टर पाडूया. जर टेबल पार्ट असतील तर येईल 2 6 जा 12 2 4 जा 8 2 3 जा 6 2 2 जा 4 2 16. तुम्हाला असे फॅक्टर माहिती असतील कसे पाडायचे. 2 4 जा 2 2 जा अँड 2 1 जा 2. आता आपल्याला असे फॅक्टर शोधायचे आहेत ज्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 8 यायला हवं. पाहूया. 2 2 जा 4 4 2 जा 8 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. ओके. पहा आपले फॅक्टर काय पडतील पहा. 2 2 जा 4 4 2 जा 8 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 मायनस 8 केले तर आपल्याला काय मिळणार आहेत निगेटिव्ह 8. आपण 16 आणि 8 घेऊया. आपल्याला सबट्रॅक्शन करून निगेटिव्ह 8 हवे आहेत म्हणून बिगर नंबर साइन निगेटिव्ह राहील आणि स्मॉलर नंबर साइन पॉझिटिव्ह. सबट्रॅक्शन केल्यावर काय येईल निगेटिव्ह 8. फॅक्टर कसे पाडले पहा. इथे मी 8 आला आणि यांचा मल्टिप्लाय 16 आला तर 16 मायनस 8 केलं तर मला काय मिळणार आहेत निगेटिव्ह 8. म्हणून मग मी फॅक्टर घेतलेला आहे 16 आणि 16 8 जा 128. लिहूयात आपण फॅक्टर m स्क्वेअर मायनस 16m प्लस 8m मायनस 128. आता आपण कॉमन घेऊया. m स्क्वेअर मायनस 16m मधला कॉमन निघेल m इंटू ब्रॅकेट राहील m स्क्वेअर मधला m बाहेर एक m मायनस 16. याच्यातील कॉमन निघेल प्लस 8 कारण 8 न 128 ला डिवाइड होतं इंटू ब्रॅकेट राहील m मायनस 128 ला 8 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहेत 16. एक ब्रॅकेट मिळालं m मायनस 16 कॉमन ब्रॅकेट मिळालं m प्लस 8. आता आपण रिप्लेसिंग करूया. आपण ॲज्युम काय केलं होतं x स्क्वेअर मायनस 6x ला आपण m ॲज्युम केलेलं. आता आपण m च्या जागेवर रिप्लेसिंग करूया. m च्या जागेवर लिहिणार आहोत आपण x स्क्वेअर मायनस 6x मायनस 16 इकडे x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इथे लिहूया रिप्लेसिंग.
आता पहा 16चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 6 यायला हवं. 16चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 6. पाहूया 16चे फॅक्टर सबट्रॅक्शन 6. 8 2 जा 16 आणि -6 हवे आहेत म्हणून बिगर नंबरला निगेटिव्ह, स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह. सबट्रॅक्शन काय होईल 8 - 2 6. आणि 8चे असे फॅक्टर ज्यांचं ॲडिशन 6. 8चे असे फॅक्टर ज्यांचं ॲडिशन 6. 4 2 जा 8. पहा 8चे फॅक्टर असे ज्यांचं ॲडिशन -6. 4 2 जा 8 आणि -6 हवे आहेत आणि ॲडिशन करायचं आहे म्हणून दोघांचं साइन सेम होईल. -4 -2 ॲडिशन होईल -6. पहिल्यांदा आपण 16चे इथले लिहून घेऊया. x² - 8x + 2x - 16 हे लिहिलेले आहेत फॅक्टर. आणि x² - 4x - 2x + 8 म्हणजे 6x जागेवर आपण जे हे पाडलेले फॅक्टर लिहिलेले आहेत आणि या 6x जागेवर आपण हे फॅक्टर लिहिलेले आहेत. पुढे पाहूया कॉमन टर्म काढायची. इथेतील कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट राहील x - 8. याच्यातील कॉमन निघेल 2 कारण 2 ने 16 डिवाइड होतं प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2 ने डिवाइड केले 8 राहतील. इकडे या ब्रॅकेटमध्ये कॉमन निघेल x इंटू ब्रॅकेट x - 4. इथे दोघांमध्ये कॉमन निघेल 2 कारण 2 ने 8ला डिवाइड होतं. इंटू ब्रॅकेट राहील x. बाहेर निगेटिव्हचं साइन आहे म्हणून हे साइन चेंज होणार, निगेटिव्ह होईल आणि 2 ने 8ला डिवाइड केले राहतील 4. 2 4 जा 8. आता आपल्याला कोणते कोणते ब्रॅकेट मिळाले. सेम ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट x - 8 आणि कॉमन टर्मचा एक ब्रॅकेट x + 2. इथे सुद्धा x - 4 x - 2 हे झालेलं आहे आपलं आन्सर. इझी आहे, फक्त फॅक्टर पाडत जायचं आहे आणि कॉमन टर्म घेऊन ब्रॅकेट आपल्याला मिळतात. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. x² - 2x + 3 x² - 2x + 5 - 35. इथे आपल्याला कॉमन टर्म आहे x² - 2x. आपण एक ॲज्युम करूया x² - 2x ला अल्फाबेटिकल कोणताही व्हेरिएबल लेट x² - 2x इज इक्वल टू कोणतेही लेटर यूज करूया, a यूज करूया. पहा x² - 2x च्या जागेवर आता आपण a राईट करणार आहोत. x² - 2x a + 3 इथे पण a + 5 - 35. आता इथे पहा आपल्याला 2 ब्रॅकेट मिळालेले आहेत. आपले फॅक्टर कसे पडणार मग आपण काय करणार आहोत. ह्या ब्रॅकेटने a + 3 ह्या ब्रॅकेटने a + 5 ला मल्टिप्लाय करणार आहोत. पहा a मी डायरेक्ट मल्टिप्लाय करते, तुम्ही लक्ष द्या. पहा कसं करायचं. a ने a ला मल्टिप्लाय केलं a इंटू a² परत a ने 5 ला मल्टिप्लाय केलं प्लस 5a. 3 ने a ला मल्टिप्लाय केलं 3 इंटू a 3a प्लस 3 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5 3 जा 15 - 35. पहा या ब्रॅकेटने या दोन्ही टर्मला काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा आता काय मिळेल a² 5a + 3a प्लस 8a प्लस 15 - 35 a² प्लस 8a प्लस 15 - 35 35 - 15 20 मायनसचं साइन बिगर नंबर दोघांचं सबट्रॅक्शन होईल 35 - 15 20 आणि मायनसचं साइन -20. आता आपण 20चे फॅक्टर पाडू शकतो. 20चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 8. 20चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 8. पहा 4 5 जा 25 परंतु सबट्रॅक्शन 8 येणार नाही. दुसरे फॅक्टर 10 2 जा 10 - 2 8 म्हणजे 10 2 जा आणि प्लस 8 हवे आहेत म्हणून बिगर नंबरला साइन प्लस -2. आता आपण फॅक्टर राईट करूया. a² + 10a - 2a - 20
आपण +8a जागेवर लिहिलेले आहेत 10a आणि 2a. येथे यांच्यातील कॉमन काढूया. a² + 10a मधला कॉमन निघेल a, इंटू ब्रॅकेट राहील a + 10. याच्यातील कॉमन निघेल 2, कारण 2 ने 20 ला डिवाइड होतं, इंटू ब्रॅकेट राहील a, आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साइन आहे, हे साइन चेंज होईल, प्लस होईल, आणि 2 ने 20 ला डिवाइड केले तर रिमेनिंग राहतील 10. पहा, सेम ब्रॅकेट आणि कॉमन टर्मचे एक ब्रॅकेट. आता आपण जे ॲज्युम केले होते x² - 2x ला a, त्या a च्या जागेवर आपण पुन्हा x² - 2x राईट करणार आहोत, म्हणजे रिप्लेस करणार आहोत. a च्या जागेवर येईल x² - 2x + 10, आणि इकडे x² - 2x - 2 लिहिणार आहोत रिप्लेसिंग. आपण काय केलं, ॲज्युम केलं होतं ते परत रिप्लेस केले. आता इथे पहा, 10चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन -2 असे फॅक्टर आहेत का? 5 2 10 असे फॅक्टर नाही आहेत. 10चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन 2 यायला पाहिजे असे फॅक्टर नाही आहेत, म्हणजे यांचे फॅक्टर पडणार नाहीत. याचे पाहूया, 2चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 2 यायला पाहिजे असे फॅक्टर नाही आहेत, त्याच्यामुळे याचे पुढे काहीही फॅक्टर पडणार नाहीत. हे झालेलं आहे आन्सर. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. y + 2 y - 3 y + 8 y + 3 + 56. इथे आपण काय करणार आहोत, फॅक्टरायझेशन करण्यासाठी 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करणार आहोत. परंतु इथे पहा, थोडंसं ब्रॅकेटचं रिअरेंज करायचं आहे, त्याशिवाय फॅक्टर पाडण्यासारखे ब्रॅकेट मल्टिप्लाय मिळत नाही. रिअरेंज कसं करायचं आहे पहा. y + 2 ला y + 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे या 2 फर्स्ट आणि लास्ट जे ब्रॅकेट आहे त्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करायचं आहे, आणि या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करायचं आहे, तेव्हा आपल्याला व्यवस्थित फॅक्टर पडतील. म्हणून ब्रॅकेट थोडंसं रिअरेंज करून घ्या. आता पाहूया, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मी डायरेक्ट मल्टिप्लाय करते, फक्त लक्ष द्या. y ने y ला मल्टिप्लाय केलं, y × y y² प्लस y ने 3 ला मल्टिप्लाय केलं, y × 3 3y. y ने मल्टिप्लाय करून झालेलं आहे. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 × y 2y 2 × 3 प्लस 2 3 जा 6. हे झालेलं आहे या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय. आता या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करूया. y × y y × y y² y × -3y 8 ने y ला मल्टिप्लाय केलं, प्लस 8y, आणि 8 ने -3 ला मल्टिप्लाय केले तर निगेटिव्हचं साइन राहील, 8 3 जा 24 प्लस 56. आता पहा, पहिलं ब्रॅकेट मिळेल y² 3y + 2y + 5y + 6. सेकंड ब्रॅकेट y² मायनस 8 - 3 आहे, आणि मोठ्या संख्येला किंवा बिगर नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 8 - 3 5y - 24 प्लस 56. आता इथे पहा, 6चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन 5 यायला पाहिजे, 3 2 जा 6. 24चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन इथे आपल्याला ॲज्युम करायचं आहे y² + 5y आणि y² + 5y हे 2 सेम टर्म आहेत. यांच्याबद्दल आपण ॲज्युम करूया कोणतंही लेटर. आपण लेट y² + 5y इज इक्वल टू m. म्हणजे आता y² + 5y आहे, तिथे आपण काय राईट करणार आहोत, m. y² + 5y म्हणजे इथे काय येईल, m + 6 इथे प्लस m - 24 प्लस 56. y² + 5y च्या जागेवर आपण घेतलेला आहे m + 6. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y² + 5y च्या जागेवर येईल m - 24
प्लस 56. आता हे जे ब्रॅकेट मिळालेले आहे त्यांचं परत काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाय. तेव्हाच आपण काय करू शकतो, फॅक्टर पाडू शकतो. मग आपण मल्टिप्लाय करूया. m इंटू एम, एम स्क्वेअर, m इंटू निगेटिव्ह 24, निगेटिव्ह 24m, प्लस 6 इंटू m, प्लस 6m, प्लस 6 इंटू निगेटिव्ह 24, निगेटिव्ह 24 6 जा 144, प्लस 56. m स्क्वेअर 24m प्लस 6m, दोघांचं सबट्रॅक्शन होईल. 24 मायनस 6 18, निगेटिव्ह 18m, आणि या दोघांचं सबट्रॅक्शन 144 मायनस 56 मायनस 88, 144 मायनस 56 88. आता 88चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 18, 88चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 18. 22 4 जा 18, 22 4 जा 88, आणि 24 मायनस 22 4, 22 4 जा 88, आणि 22 मायनस 4 केले तर आपल्याला मिळतील 18. म्हणून 88चे फॅक्टर आहे 22 4 जा 88, आणि सबट्रॅक्शन करून आपल्याला निगेटिव्ह 18 हवे आहेत. म्हणून बिगर नंबरला निगेटिव्ह साईन, स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह साईन. लिहूया फॅक्टर. m स्क्वेअर मायनस 22m प्लस 4m मायनस 88. आता कॉमन टर्म घेऊया. या दोघांमध्ये कॉमन निघेल m इंटू ब्रॅकेट m मायनस 24 प्लस यांच्यातील कॉमन निघेल 4, कारण 4ने 88ला डिवाइड होतं, इंटू ब्रॅकेट राहील m मायनस 4ने 88ला डिवाइड केले तर राहतील 22. आता सेम ब्रॅकेट एक राईट करूया. m मायनस 22 आणि कॉमन m प्लस 4. आता आपण रिप्लेसिंग करायचं. आपण ॲज्युम काय केलं होतं, y स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू m. आता mच्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत, y स्क्वेअर प्लस 5y. लिहूया. y स्क्वेअर प्लस 5y मायनस 22, इकडे y स्क्वेअर प्लस 5y प्लस 4. काय लिहिणार आहोत, रिप्लेसिंग. आता 22चे असे फॅक्टर ज्यांचा सबट्रॅक्शन 5 यायला पाहिजे. 22चे असे फॅक्टर असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 5, तर 22चे फॅक्टर होतील 11 2 जा 22, आणि असे फॅक्टर नाही आहेत की ज्यांचं सबट्रॅक्शन 5 येईल, त्याच्यामुळे याचे फॅक्टर पडणार नाहीत. इकडे पहा 4चे असे फॅक्टर ज्यांचं ॲडिशन 5, असे फॅक्टर आहेत 4 1 जा 4. 4चे आपण फॅक्टर पाडूया, ॲडिशन 5, 4 1 जा 4. हा ब्रॅकेट आहे तसाच राहील. या ब्रॅकेटचे आपण फॅक्टर लिहिणार आहोत. लिहूया. y स्क्वेअर प्लस 4y प्लस y प्लस 4. 1 लिहिला नाही तरीही चालतो. आता याच्यातील कॉमन निघेल y इंटू ब्रॅकेट y प्लस 4, याच्यातील कॉमन काहीच नाही म्हणून 1 इंटू ब्रॅकेट y प्लस 4, y प्लस 4 and y प्लस 1. आणि या साईडला राहील. हा ब्रॅकेट आहे तसाच लिहायचा, कारण याच्यामध्ये काहीही कॉमन नाही. म्हणजे आपला आन्सर असणार आहे y स्क्वेअर प्लस 5y मायनस 22 and y प्लस 4 y प्लस 1. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. y स्क्वेअर प्लस 5y, y स्क्वेअर प्लस 5y मायनस 2 मायनस 24. इथे सेम टर्म आहेत y स्क्वेअर प्लस 5y. त्याच्याऐवजी आपण ॲज्युम करूया कोणतंही लेटर व्हेरिएबल. पाहूया. लेट y स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू m. आता जिथे y स्क्वेअर प्लस 5y आहे तिथे आपण काय ॲड करणार आहोत, m. y स्क्वेअर प्लस 5y m, आणि इकडे या ब्रॅकेटमध्ये m मायनस 2 मायनस 24. आता या m ने या दोघांना मल्टिप्लाय करूया. m इंटू m, m स्क्वेअर
m इंटू 2 मायनस 2m मायनस 24. आता 24चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन -2. 24चे फॅक्टर पाहूया. 12 2 केले तर 12 2 केले तर सबट्रॅक्शन 2 येणार नाही. 6 4 6 4 24 आणि 6 मायनस 4 2 होतील आणि -2 आहेत म्हणून बिगर नंबरला निगेटिव्ह साईन, स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह साईन. फॅक्टर काय येतील? m² मायनस 6m प्लस 4m मायनस 24. आता आपण कॉमन घेऊया. m² मायनस 6m मध्ये कॉमन निघतील m इंटू ब्रॅकेट m मायनस 6. या दोघांमध्ये कॉमन निघेल 4 इंटू ब्रॅकेट m मायनस 4 ने 24ला डिवाइड केले राहतील 6. आता आपल्याला सेम टू सेम दोन ब्रॅकेट मिळालेले आहेत m मायनस 6 आणि कॉमन टर्मचे ब्रॅकेट आहे m प्लस 4. आता जे आपण ॲज्युम केलं होतं ते आपण रिप्लेस करूया. y² प्लस 5y ला आपण m ॲज्युम केलेलं, आपण m च्या जागी आता y² प्लस 5y रिप्लेस करूया. y² प्लस 5y मायनस 6 y² प्लस 5y प्लस 4 लिहूया रिप्लेसिंग. आता इथे पहा 6 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 5 यायला पाहिजे. 6 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 5. मग 6 चे फॅक्टर कोणते पडतील? इथे राईट करते मी. 6 चे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 5. 6 1 6 6 मायनस 1 5 होतील आणि पॉझिटिव्ह 5 आहेत म्हणून बिगर नंबरला पॉझिटिव्ह, स्मॉलर नंबरला निगेटिव्ह साईन. इथे 4 चे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन 5. 4 चे कोणते फॅक्टर होतील? 4 1 4 ॲडिशन पॉझिटिव्ह 5 म्हणून दोघांचे साईन राहतील पॉझिटिव्ह. राईट करूया. y² प्लस 6y मायनस 1 1y1 नाही लिहिला तरी चालतो मायनस 6 आणि इकडे y² प्लस 4y प्लस y प्लस 4 म्हणजे आपण जे फॅक्टर पाडलेले आहेत ते राईट केले. कोएफिशियंट 1 असेल तो नाही लिहिला तरीही चालतो. या दोघांमध्ये कॉमन निघेल y इंटू ब्रॅकेट y प्लस 6. या दोघांमध्ये कॉमन निघेल 1 इंटू ब्रॅकेट राहील y आणि हे मायनसचं साईन ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह होईल. आणि आता या ब्रॅकेटमध्ये कॉमन y² प्लस 4y मध्ये कॉमन y इंटू ब्रॅकेट y प्लस 4. या दोघांमध्ये कॉमन काही नाही म्हणून 1 इंटू ब्रॅकेट y प्लस 4. तर पहा कॉमन सेम टू सेम ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट आणि कॉमन ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट. इथे सेम टू सेम ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट, कॉमन बद्दल एक. आपला आन्सर आलेला आहे y प्लस 6 y मायनस 1 y प्लस 4 y प्लस 1. इझी आहेत. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पहा. x मायनस 3 x मायनस 4 स्क्वेअर x मायनस 5 मायनस 6. आता x मायनस 4 स्क्वेअर म्हणजेच x मायनस 4 किती वेळा घ्यायचा आहे? 2 टाइम्स. म्हणून x मायनस 4 x मायनस 4 x मायनस 5 and मायनस 6. आता इथे पहा फर्स्ट ब्रॅकेट आणि लास्ट ब्रॅकेट या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणून ते आपण रिअरेंज करूया आणि हे मधले दोन ब्रॅकेट मायनस 6. आता x इंटू x डायरेक्ट करते मल्टिप्लिकेशन. x इंटू x x स्क्वेअर x इंटू -5 -5x -3 इंटू x -3x -3 इंटू -5 काय होईल? निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5 3 15. इकडे x इंटू x x स्क्वेअर x इंटू -4 -4x. पहिले मी x ने या दोघांना मल्टिप्लाय केलेला आहे. आता -4 ने करूया. -4 इंटू x -4x -4 इंटू -4 प्लस 4 4 16 and -6. पहा x स्क्वेअर
निगेटिव्ह 5x निगेटिव्ह सेम साइन आहे, ॲडिशन होईल आणि निगेटिव्हचं साइन 5 + 3 8x + 15 इकडे x स्क्वेअर सेम साइन आहेत, ॲडिशन होईल -8x + 16 निगेटिव्ह 6. आता पहा x² - 8x x² - 8x सेम टर्म आहे म्हणून त्या दोघांबद्दल आपण ॲज्युम करूया कोणतेही व्हेरिएबल. लेट x² - 8x इज इक्वल टू m. x² - 8x ला आपण m ॲज्युम केलेला आहे, मग आपण x² - 8x च्या जागेवर आपण m राईट करणार आहोत. इथे येईल m + 15 इकडे m + 16 - 6. आता हे दोन ब्रॅकेट मिळालेले आहेत, आपण मल्टिप्लाय करूया m ने m + 16 ला 15 ने m + 16 ला. राईट करते मी m ने पहिल्यांदा m + 16 ला मल्टिप्लाय, नंतर +15 ने m + 16 ला मल्टिप्लाय -6. डायरेक्ट मल्टिप्लाय करूया m × m m² + 16m m × 16 + 15m + 15 × 16 15 × 16 240 - 6 is equal to m² + 16 + 15 31m + 240 - 6 + 234 सबट्रॅक्शन. आता 234 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 31 यायला पाहिजे. आपण फॅक्टर पाडूया. 234 2 × 1 = 2 2 × 1 = 2 2 × 7 = 14. आता 117 3 ने डिवाइड होईल, 3 × 3 = 9 रिमेनिंग 2 3 × 9 = 27. परत 3 ने डिवाइड होईल, 3 × 1 = 3 3 × 3 = 9 आणि 13 × 1 = 13. आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, ॲडिशन 31 यायला हवे आहे. पहा 13 × 3 = नाही होणार, 3 × 3 = 9 9 × 2 = 18 18 × 13. पहा 3 × 3 = 9 9 × 2 = 18 आणि 13 18 × 13 होतील 234 आणि 18 + 13 होतील 31. म्हणजे 234 चे फॅक्टर आलेले आहेत 18 आणि 13. राईट करूया m² + 18m + 13m + 234. कॉमन घेऊया, दोघांमध्ये कॉमन येईल m × ब्रॅकेट m + 18. या दोघांमध्ये कॉमन येईल 13 × ब्रॅकेट m + 13 ने 234 ला डिवाइड केले 18. आता आपल्याला मिळतील ब्रॅकेट m + 18 आणि m + 13. आता जे आपण ॲज्युम केलेलं आहे इथे x² - 8x इज इक्वल टू m, ते आपण रिप्लेस करूया. म्हणजे m ला आपण x² - 8x + 18 इकडे x² - 8x + 13 रिप्लेसिंग म्हणूया. आता 18 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 8 18 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 8 आहेत का फॅक्टर? 6 × 3 = 18 9 × 2 = 18 नाही आहेत. ज्यांची ॲडिशन 8 येईल असे फॅक्टर नाही आहेत. 13 चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 8 होईल का? 13 हा प्राईम नंबर आहे, फॅक्टर पडणार नाहीत. तर हे झालेले आहे आन्सर. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.